पूजा झाल्यानंतर जलेल्या वातीचे काय करावे? शास्त्रानुसार शास्त्र आणि पुराणानुसार पूजेनंतर जळालेली बाती, दिव्याची वात ही पवित्र वस्तू मानली जाते, कारण ती देवपूजेत वापरली गेलेली असते. त्यामुळे ती कधीही अपवित्र ठिकाणी किंवा कचर यात टाकू नये. खाली दिले आहे की पूजेनंतर जळालेल्या बातीचे काय करावे. क्रमांक 1. तुलसी किंवा पिपाच्या झाडाखाली ठेवणे. शास्त्रानुसार जळालेली बाती तुलसी किंवा पिपाच्या झाडाखाली ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने पापांचा नाश होतो आणि घरात सुखसमृद्धी येते. यामुळे पूजेचा पूर्ण फल प्राप्त होतो. क्रमांक 2. गंगाजल किंवा स्वच्छ पाण्यात विसर्जित करणे. शक्य असल्यास जळालेली बाती गंगाजलात किंवा नदीत प्रवाहित करावी. असे केल्याने पूजेत केलेली भक्ती देवापर्यंत पोहोचते. ही एक संस्कारपूर्ण पद्धत मानली जाते. क्रमांक 3. झाडाच्या मुळाशी मातीत गाडून ठेवणे. जर घरात तुलसीचे किंवा कोणतेही पवित्र झाड असेल तर बाती मातीमध्ये गाडून ठेवावी. असे केल्याने पर्यावरणालाही हानी होत नाही आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही हे योग्य आहे. क्रमांक 4. काय करू नये? जळालेली बाती कचर यात टाकू नये. पायाने स्पर्श करू नये, कारण ती देवपूजेचा अवशेष आहे. शौचालयात किंवा नाल्यात टाकू नये. क्रमांक 5. अतिरिक्त मान्यता. काही परंपरांमध्ये असे म्हटले आहे की दररोजच्या पूजेनंतरच्या बात्या एका ठिकाणी साठवाव्यात आणि अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी त्या पवित्र स्थळी विसर्जित कराव्यात. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मीदेवीचा वास वाढतो. संक्षेपात, पूजेनंतर जळालेली बाती तुलसीच्या खाली ठेवावी, मातीमध्ये गाडावी किंवा गंगाजलात प्रवाहित करावी. हेच सर्वात शास्त्रसंमत आणि शुभ मानले जाते.